माझं नाव नितीन, माझं वय 45 वर्ष. माझी पत्नी 3 वर्षापूर्वी वारली. मुलगा परदेशात स्थायिक आहे. घरात फक्त मी आणि माझा एकटेपणा. माझा एक धाकटा भाऊ प्रमोद पुण्याला राहतो. त्याची मुलगी तन्वी, तिचं वय 23 वर्ष आहे. तन्वी खूपच देखणी आहे. गोरीपान वर्ण, मोठे बोलके डोळे आणि हसल्यावर गालावर पडणारी खळी. ती हसते तेव्हा माझ्या मनात एक हलकासा सूर्य उगवल्यासारखं वाटतं. एके दिवशी प्रमोदचा फोन आला. दादा, तन्वीला 2 महिन्यासाठी तुझ्याकडे पाठवू का? तिचे एक्झाम संपलेत. तिला थोडी हवापालट हवाय. तुमच्या घरी शांतता आहे. ती अभ्यासही करेल. मी लगेच हो म्हणालो. अरे हो, पाठव तिला. माझ्या घरात ती आपलीच आहे. घरात आलेल्या प्रकाशाची पावले. 2 दिवसात तन्वी आली. दारात उभी राहून हसत हसत म्हणाली, काका काय झालं? मी आले तर राग आला का? राग? अरे माझ्या घरात सूर्य आलाय रे. मी हसत सुटकेस आत नेली. त्या दिवसापासून माझं घर जिवंत झालं. सकाळी ती चहा करायची. काका तुमचा आवडता चहा, 2 चमचे साखर आणि थोडं आलं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसायचो. ती आपल्या कॉलेजच्या स्वप्नांच्या छोट्या छोट्या आठवणी सांगायची. मी फक्त ऐकत राहायचो. एक रात्र पाऊस जोरात पडत होता. तन्वी माझ्या खोलीत आली, थोडी घाबरलेली. काका, एकटीला झोप येत नाही, इथे बसू का? बस ना बेटा, मी अंथरुणावर जागा करत म्हणालो. ती माझ्या शेजारी बसली. थोड्या वेळाने तिने हळूच माझ्या हातावर हात ठेवला. काका, तुम्ही खूप एकटे वाटता मला. मला तुमच्यासोबत राहायला आवडतं. माझ्या मनात एक वेगळीच आपुलकी भावना जागृत झाली. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो, तू आल्यापासून हे घर पुन्हा घर वाटायला लागलं. तन्वी, तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकात गुंतले. काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही. फक्त पावसाचा आवाज होता. भावनावर हळूवार प्रवास. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना माझ्या मागे उभी राहिली. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काका तुम्हाला बघून खूप बरं वाटतं. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ आणि आदर होता. मी हसलो. मलाही तुझ्यासोबत असताना खूप चांगलं वाटतं. त्या दिवसापासून आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. ती मला नितीन काका म्हणायला सोडून नितीन म्हणायला लागली आणि मी तिला तन्वी. एका संध्याकाळी स्वयंपाकघरात ती काहीतरी करत होती. मी मागून गेलो आणि हळूच तिच्या केसावर हात ठेवला. ती थरथरली पण मागे वळली नाही. फक्त हळू आवाजात म्हणाली, नितीन हे काय होत आहे आपल्यात? मी तिच्या कानात पुटपुटलो, मला माहीत नाही तन्वी. तुझ्यासोबत असताना मला जिवंत असल्यासारखं वाटतंय. खूप वर्षांनी. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो. तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, मला ही भावना आवडते. मी घाबरली नाहीये. स्वयंपाकघरात फक्त आमचा श्वास आणि घराबाहेर पडणारा हलका पावसाचा आवाज होता. माझा हात तिच्या हातात होता. तिला जवळ ओढले. तन्वी, हे होतंय ना, ते बरोबर आहे का? मी हळू आवाजात विचारलं. ती माझ्या छातीवर तोंड लपवत म्हणाली, मला माहीत नाही नितीन, पण जेव्हा तुम्ही असं घट्ट धरता तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. खूप वर्षांनी कोणीतरी माझी इतकी काळजी घेत असल्यासारखं वाटतं. त्या रात्री आम्ही दोघेही गॅलरीत बराच वेळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. मी तिच्या हातात हात घालून बसलो होतो. काही बोलायची गरज नव्हती. फक्त एकमेकांच्या उपस्थितीने दोघांना पुरेसे होत होते. दुसऱ्या दिवसापासून आमच्यातलं नातं आणखी जवळ आलं. सकाळी ती चहा घेऊन यायची आणि माझ्या शेजारी बसून माझ्याशी बोलायची. रात्री जेवणानंतर ती माझ्या खोलीत यायची आणि म्हणायची, मला एक चांगलं गाणं ऐकवा ना. मी गाणं लावायचो. ती माझ्या शेजारी बसून ऐकायची. काहीतरी तिचं डोकं माझ्या खांद्यावर यायचं. मी तिच्या केसात हात फिरवायचो. एका संध्याकाळी ती अभ्यास करत बसली होती. मी तिच्या खोलीत गेलो. काय रे, अभ्यास चाललाय? ती हसली आणि म्हणाली, अभ्यास तर चालतोय, पण मन मात्र तुमच्याकडे जाते. मी हसलो. तिने माझा हात पकडला आणि मला ओढून शेजारी बसवलं. नितीन, मला एक वचन द्या. काय? मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरू नका आणि हे सगळं फक्त एक स्वप्न होतं असं म्हणू नका. माझ्या डोळ्यात पाणी आला आणि मी तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि म्हणालो, तन्वी, तू माझ्या आयुष्यात आलीस ही सुंदर गोष्ट आहे. तुला विसरणं शक्य नाही. तिने उठून मला घट्ट मिठी मारली. रात्री झोपताना ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आज रात्री इथे झोपू का? एकटीला भीती वाटते. मी मान डोलावली. ती माझ्या शेजारी झोपली. नितीन, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. ती डोळे मिटकावत कुजबुजली. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श केला आणि म्हणालो, मीही तुझ्यावर प्रेम करतो तन्वी, खूप जास्त. दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या नदीकाठी गेलो. तिथे फारसे लोक नव्हते. हिरवीगार झाडं, पाण्याचा मंद आवाज आणि आम्ही दोघं. तन्वी एका मोठ्या दगडावर बसली.
मी तिच्या शेजारी बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, नितीन, मी इथे आले त्या 2 महिन्या पूर्ण होत आलेत. लवकर मला पुण्याला परत जावं लागेल. माझं हृदय दडपलं. मी तिचा हात घट्ट पकडला. मला माहीत आहे, पण तू गेल्यावर हे घर रिकामं वाटेल. ती थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, मी तुमच्यावर खरं प्रेम करते. ते पुतणी काकाचं प्रेम नाही. ते खूप वेगळं आहे, खूप गाढ आहे. मी तिच्या चेहऱ्यावर हात लावला आणि म्हणालो, तन्वी, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी हसायला शिकलो. तू मला जगण्याचं नवीन कारण दिलं आहेस. मग आपण हे प्रेम लपून ठेवू की जगाला सांगू? तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं. मी तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणालो, आता आपण हे फक्त आपल्यापुरतं ठेवू. जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू. पण एक वचन दे, कितीही दूर गेलीस तरी तुझं आणि माझं नातं कधी संपणार नाही. 2 महिने झटक्यात निघून गेले. तन्वी जाण्याचा दिवस आला. अखेरची रात्र. ती माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नितीन, उद्या सकाळी मला जावं लागेल. मी तिला जवळ ओढला आणि घट्ट मिठी मारली. माहिती आहे तन्वी, पण तू माझ्या हृदयात कायम राहणार आहेस. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला स्टेशनवर सोडायला गेलो. गाडी येण्याच्या आधी तिने मला शेवटची मिठी मारली आणि कानात कुजबुजली, मी तुझी आहे कायमची. गाडी निघाली तेव्हा खिडकीतून हात हलवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक गोड स्मित होतं. मी घरी परतलो. घर पुन्हा शांत झालं, पण यावेळी रिकामं नव्हतं. माझ्या हृदयात तन्वीच्या आठवणीच्या पूर्ण भरल्या होत्या. कधी रात्री गॅलरीत बसतो, आकाशाकडे बघतो आणि हळूच म्हणतो, तन्वी, तू कुठं असलीस तर सुखी राहा. मी तुझं प्रेम नेहमी जपून ठेवीन. तन्वी पुण्यात परत जाऊन आता 2 महिने झाले होते. सुरुवातीला वाटलं होतं की वेळेच्या ओघात भावना शांत होतील, पण तसं झालं नाही. आमचे फोनवर संवाद आता आमच्या जगण्याचा मुख्य आधार बनले होते. ती तिथून तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगायची आणि मी इथून माझ्या रिकाम्या घराच्या भिंती व तिच्या आठवणी कसं सजवलंय हे सांगायचो. एक शनिवार दुपारी अचानक माझ्या दाराची बेल वाजली. मी दार उघडला आणि समोर तन्वी उभी होती. तिच्या हातात एक लहान बॅग होती आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा, पण डोळ्यात एक वेगळा निर्धार होता. तन्वी, तू इथे? आणि अचानक मी आश्चर्याने विचारले. तिने आत येऊन थेट मला घट्ट मिठी मारली. ती थरथरत होती. मी तिला शांत केला आणि पाणी दिलं. नितीन, मी घरातून सांगून आले आहे की मी मैत्रिणीकडे चालले, पण मला तुला बघितल्याशिवाय राहवत नव्हतं. पुण्यात प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येत होती. मला या नात्यात गुदमरून टाकायची भीती वाटत होती, म्हणून मी पळून आले. ती रडवली होऊन म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला. तन्वी, आज जे करतोय ते समाजाच्या नजरेत चुकीचं ठरू शकतं. प्रमोदला कळलं तर काय होईल? विचार केलास का? तिने माझे दोन्ही हात तिच्या गालावर ठेवले. नितीन, मला समाज, जग कशाची पर्वा नाही. मला फक्त तू हवा आहेस. या 2 महिन्यात मला समजलंय की माझं तुझ्यावर प्रेम तात्पुरतं नव्हतं. मला या नात्याला नाव द्यायचं आहे. आम्ही तो विकेंड एकत्र घालवला. तोच जुना नदीकाठ, तोच डोंगराळ पायथा आणि त्याच गॅलरीचं शांत चहा. पण यावेळी आमच्या मनात एक धास्ती होती, भविष्याची. रविवार संध्याकाळी अचानक प्रमोदचा फोन माझ्या मोबाईलवर आला. माझा ऊर धडधडाला. मी फोन उचलला. दादा, तन्वी पुण्यात तिच्या खोलीवर नाही. तिच्या मैत्रिणीने सांगितलं की ती तिथे गेली नाही. तुला माहीत आहे का, मला खूप काळजी वाटते. प्रमोदचा आवाज घाबरलेला होता. मी तन्वीकडे पाहिलं. तिने डोळ्यांनी नको सांगू अशी विनवणी केली, पण माझ्या 45 वर्षाच्या अनुभवाने मला सांगितलं की लपून ठेवलेलं सत्य नंतर जास्त विषारी बनतं. एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, प्रमोद, घाबरू नकोस. तन्वी माझ्याकडे आहे, सुरक्षित आहे. फोनच्या पलीकडे काही शांतता पसरली. तुझ्याकडे तिथे काय करते? आणि तिने मला खोटं सांगितलं. प्रमोदचा प्रश्न तिखट होत गेले. तू उद्या सकाळी इकडे ये, आपण समोरासमोर बसून बोलू. मी शांतपणे म्हणालो आणि फोन ठेवला. त्या रात्री आमच्यात कोणतीही लपवाछपवीचा खेळ उरला नव्हता. तन्वी माझ्या शेजारी बसली होती. नितीन, बाबा उद्या येतील तेव्हा तू काय सांगणार? तू घाबरणार तर नाहीस ना? तिने विचारले. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तन्वी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय आणि ते खरं आहे. पण प्रमोद माझा लहान भाऊ आहे आणि तो तुझा बाप आहे. आपण चोर नाही आहोत. उद्या आपण जे काही आहे ते सन्मानानं समोर ठेवू. जर आपल्या प्रेमात ताकद असेल तर आपल्याला कोणाची भीती बाळगायची गरज नाही.
त्या रात्री तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं, पण आज गाणी ऐकताना आमचे डोळे शांत होते. आम्ही एक मोठ्या वादळाची वाट पाहत होतो. दुसऱ्या दिवशी 11 वाजता प्रमोद दारात उभा होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. घरात येताच त्याने तन्वीला पाहिलं. तन्वी, हे काय चाललंय? तू काकाला खोटं बोलून इथे का आलीस? तो ओरडला. तन्वी मागे सरकली नाही. ती माझ्या शेजारी उभी राहिली आणि तिने माझा हात घट्ट पकडला. बाबा, मी इथे काकाकडे आले नाही, मी नितीनकडे आले आहे. आम्ही एकमेकावर प्रेम करतो. प्रमोदच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आधी तन्वीकडे आणि मग माझ्याकडे पाहिले. त्याचा विश्वास बसत नव्हता. दादा, हे काय ऐकतोय मी? तू माझ्या मुलीसोबत? तिचं वय काय आणि तुझं वय काय? ती तुझं पुतणी आहे. समाजात तोंड दाखवायला जागा नाहीस माझी. प्रमोदचा आवाज संपूर्ण घरात घुमला. मी पुढे झालो. प्रमोद, मला माहीत आहे तुला काय वाटत असेल. एका बापाच्या जागेवर तुझा राज अगदी योग्य आहे, पण आमच्या बळजबरीत काहीच झालेलं नाही. तन्वी मला माझ्या एकटेपणापासून बाहेर काढलं आणि मी तिला सुरक्षित जग दिलं. आम्ही समाजाच्या भीतीने हे लपवू शकत होतो, पण मला तुला फसवायचं नव्हतं. मला तुमचं हे तत्वज्ञान ऐकायचं नाही. प्रमोदने तन्वीचा हात पकडला आणि तिला ओढू लागला. चाल माझ्यासोबत. आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले. तन्वी रडत होती. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक आर्त हाक होती. मी तिला रोखलं नाही, कारण मला माहीत होतं की ही सध्या प्रमोदला शांत करणं गरजेचं आहे. जाता जाता तन्वीने खिडकीतून माझ्याकडे पाहिलं आणि पुटपुटली, मी परत येईन. घर पुन्हा एकदा शांत झालं, पण शांतता आधीसारखी नव्हती. यात एक हक्क आणि लढाईची तयारी होती. प्रमोद तन्वीला घेऊन गेला, पण तो आमचं प्रेम हिरावून शकला नाही. मला माहीत होतं की आता समाजाशी, नात्याची ही स्वतःशी एक मोठी लढाई आहे. 45 वर्षाच्या वयात मला पुन्हा एकदा लढण्याची कारण मिळालं होतं. आज रात्री मी गॅलरीत चहाचा कप घेऊन बसतो. 2 चमचे साखर आणि थोडं आलं. चहाची चव अजूनही तन्वीची आठवण करून देते. मी आकाशाकडे पाहतो आणि हसतो. मला माहीत आहे, वादळ कितीही मोठं असलं तरी एका दिवसाचा सूर्य पुन्हा नक्की उगवणार. तन्वी हसच्या